आज मी तुम्हाला जिरा पावडर कशी करायची ते सांगणार आहे। तर आपण लोखंडाचा तवा गॅसवर ठेवून जिरी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि आता ती तव्यावर मी भाजण्यासाठी टाकलेली आहे। ती व्यवस्थित हळुवारपणे भाजून घ्यायची मंद गॅस आचेवर। आणि हलवत राहायचं जेणेकरून ती कुठेही जळाली नाही पाहिजे। नंतर एका प्लेटमध्ये ओतून थोडीशी थंड होऊन द्यायची। नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची। आता आपली जिरी पावडर तयार झालेली आहे। मसाला ताक करताना भाज्यांमध्ये आपली ही पटकनी उपयोगी पडते, म्हणून जिरा पावडर नेहमी तयार करून ठेवायची। आता आपण अशा छोट्या डब्बीत ठेवतो जेणेकरून आपल्याला ती डायरेक्ट टाकता येईल, हात घालायला नको। दोन्ही बाजूने आपल्याला ती भाजीत व्यवस्थित टाकता येते।